महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला। मात्र यावरून सोशल मीडियातून झालेल्या व्यक्तिगत टीकांमुळे महाराज व्यथित झाले। परिणामी त्यांनी थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला। पाहूया। मी आता कटाळलो महाराज, मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे। आता बस झाली 31 वर्ष। इंदुरीकर महाराज इतके व्यथित होण्यामागे कारणही तसंच आहे। मुलीच्या साखरपुड्यातल्या तामझामावरून इंदुरीकर महाराज ट्रोल झाले। साखरपुड्यात मुलीने घातलेल्या ड्रेसमुळेही त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला। या सगळ्यामुळे इंदुरीकर महाराज व्यथित झाले आणि बस आता कंटाळलो असे निराश उद्गार त्यांनी कीर्तनादरम्यान काढले। यामुळेच इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार असल्याच्या चर्चांना ऊत आलाय। पोरं लहान असताना 8-8 दिवस पोरांशी नाही गाठ नव्हती आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे। याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे? पण तिच्या बापान मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय। माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष आहे? काय मला एक सांगा, मुलगी तुम्हाला आहे, तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली, तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात, नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील का मी घेतले असतील? मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना। आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलो महाराज, मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे। आता बस झाली 31 वर्ष। या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे कीर्तनातून त्यांनी सांगितलेल्या उपदेशाची। पूर्वी लग्न राहायचं खेड्यात, संध्याकाळी लग्न, पातेल्यात राखेल टेंबा आणि लापशीला काय तो काय टोकरे होते काय फाडा पोती, एवढी लापशी वाढायची। लगीन टोले जंग आणि त्या लग्नात एक गडी पठ्ठ्या वहीन पेन घेऊन आणि डबा घेऊन बसायचा। माणसाने आयर लिहायची आणि त्याच्या अगोदर लग्नाच्या अगोदर बायांनी लुगडे बिगडे आणले, गावात मिरवायचे महाराज। सोहळा चांगला होता का नाही? ह्या 5-6 वर्ष आणि चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांनी बंद केल्या महाराज। लग्नांमधले आयर बंद केले तुम्ही, ही चुकीचं आहे महाराज। याच इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या राजेशाही पद्धतीने केलेल्या साखरपुड्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि इंदुरीकर महाराज टीकेचे धनी झाले। प्रबोधन करायचं समाजाचं की प्रदर्शन करायचं स्वतःचं, असा प्रश्न उपस्थित करून महाराज हे कोणतं प्रबोधन? साधेपणाचा उपदेश ऐकला पण पाहिलं थाटाचं कीर्तन, असा सूर लोकांनी लावला। संगमनेरमध्ये रथावरून राजेशाही मिरवणूक, टाळकरी, बायकांनी धरलेला फेर आणि पाहुण्यांनी गच्च भरलेलं कार्यालय, डोळे दिपवणाऱ्या या सोहळ्यामुळे लोकांनी इंदुरीकरांना अगदी सरळ प्रश्न विचारला, हा साधेपणा की सोनेरी थाट? यावरून इंदुरीकर महाराज काय म्हणालेत ते ऐकूयात। बऱ्याच लोकांची आम्हाला तक्रार आली की इंदुरीकर महाराज अख्खे कंबर बांधू लोकांना सांगतात की लग्न साधे करा, लग्न साधे करा, लग्न साधे करा। आणि त्यांनी एवढा मोठ्यापणे जाऊन का केला? हा तुम्हाला दाखवण्यासाठी केलं की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आहे। आपण सगळं बघायचं, जेवण महाराष्ट्रीयन, आपण 96 खानदान आहोत, चायनीज बिनीज आपल्याकडे चालणार। या साखरपुड्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर धडाधड व्हायरल झाले आणि टीकेचे सूरही आळवले गेले। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर कालच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला नसता। साखरपुड्यामध्ये जर लाखो रुपये खर्च होणार असेल तर लग्नात निश्चित करोडो रुपये खर्च होईल। उपदेश करताना आपण एक बोलता परंतु जीवनामध्ये त्याचा वापर केला जात नाही, याचा खेद निश्चित संप्रदायाला आहे। तर मंत्री नितेश राणे इंदुरीकर महाराजांच्या बचावासाठी पुढे सरसावले। आमच्या कीर्तनकारांवर आणि आमच्या हिंदू समाजाच्या विविध लोकांवरच अशा पद्धतीचं जास्त तुम्ही लक्ष आणि काळजी ठेवू नका। शाही मोठे शाही लग्न पण होता, झुंबर बिंबर लावून बिवून, मोठे तिकडे पण जरा थोडा लक्ष वाढवा ना। सगळेच आमचे कीर्तनकार, आमच्या पूजा, आमचे देवी देवता ह्याच्यावर लक्ष कशाला? बाकी के कुठे काय, बाकीच्या धर्मामध्ये काय एकदम एका कपड्यावर होतो की काय सगळं? खरं तर हा इंदुरीकर महाराजांच्या घरातला आनंदाचा प्रसंग। मुलीचा साखरपुडा, लग्न प्रत्येक बापाचा अभिमान असतो, पण ज्यांनी साधेपणाचा आदर्श ठरवला त्यांच्याकडून लोकांना अपेक्षा जरा जास्तच असतात।
म्हणूनच प्रश्न साधा आहे, उपदेश किती ऐकायचा आणि किती जगायचा? कारण उपदेश देणं सोपं असतं, पण आचरणाचं काय? समाज प्रबोधन की समाज प्रदर्शन? निर्णय तुमचाच आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.